आपण सगळेच आपल्या पास्टने कंट्रोल्ड असतो. आपल्याजवळ काही बॅड मेमरीज असतात, ज्या आजही आपल्याला हॉन्ट करतात. कदाचित तुमचं पेरेंट्ससोबत रिलेशनशिप चांगलं नसेल. कदाचित स्कूलमध्ये तुम्हाला बुलीड केलं गेलं असेल. कदाचित तुम्ही स्टडीजमध्ये चांगले नसाल आणि कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवला नसेल. कदाचित तुमचे फ्रेंड्सच नसतील. काहीही असू शकतं. पॉइंट एवढाच आहे की आपल्या मेमरीजमध्ये काहीतरी असतं जे आजही आपल्याला मागे खेचतं. आपण कितीही डिस्कशन केली तरी त्या गोष्टी एलिमिनेट करण्याचा मार्ग सापडत नाही. कारण जर सापडला असता तर आपण आधीच बदललो असतो. पण ॲडलरियन सायकॉलॉजी असं सांगते की ट्रॉमा अस्तित्वातच नाही. ॲडलर म्हणतो की आपण रिअल इश्यूज टाळण्यासाठी हे इमोशन्स स्वतः क्रिएट करतो. बुकमध्ये एका स्पॉइल्ड ब्रॅटची स्टोरी आहे, जो घराबाहेर जात नव्हता कारण त्याचे पेरेंट्स त्याच्या टीनेज इयर्समध्ये ॲब्युझिव्ह होते. तुम्हाला वाटेल की पेरेंट्स ॲब्युझिव्ह होते म्हणून तो मुलगा असा झाला. पण ॲडलरच्या सायकॉलॉजीनुसार ते खरं नाही. त्याची करंट सिच्युएशन ही पास्ट एक्सपिरियन्सेसमुळे नाही,